लोकसभा निवडणुकीमध्ये गोकुळ दूध संघाचा राजकारणासाठी वापर होऊ लागलाय। गोकुळच्या अध्यक्षांना वरिष्ठ स्तरावरून फोन आल्यानंतर त्यांनी एका पक्षाला पाठिंबा जाहीर केला। परिणामी राजकारण आता चांगलंच तापलंय। कोल्हापूरच्या सहकारात अग्रेसर असलेल्या गोकुळ दूध संघालाही आता राजकारणामुळे चांगलीच उकळी फुटलेली आहे। गोकुळमध्ये राजकारण आणणार नाही म्हणणाऱ्या नेत्यांना त्यांच्याच वक्तव्याचा आता विसर पडल्याचं दिसतंय। लोकसभेच्या राजकारणात गोकुळ दूध संघाचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे। गोकुळ दूध संघ कोल्हापूरच्या प्रत्येक गावात पोहोचलेला असल्यामुळे शेतकरी त्यांच्याशी जोडलेला आहे आणि त्यामुळे याचा राजकीय फायदा घेण्यासाठी सुद्धा चढाओढ लागल्याचं दिसतंय। राज्यातल्या एका वरिष्ठ नेत्यानं गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगरे यांना फोन करून पाठिंबा देण्याची विनंती केलेली होती आणि त्यानंतर अरुण डोंगरेंनीही बिनशर्त पाठिंबा दिला। गोकुळ दूध संस्था ही महाराष्ट्रातली देशातली एक अग्रगण्य संस्था आहे। त्याचे असणारे विद्यमान चेअरमन अरुणरावजी डोंगरे साहेब यांचा व्हिडिओ आणि त्यांची बातमी आज मी पेपरला वाचलेली आहे। त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना थेट सांगितलेलं आहे की मी गोकुळची संपूर्ण ताकद ही संजय मंडलिक यांच्या पाठीशी उभा करतो। मला वाटतंय या कालच्या या सगळ्या प्रकारानंतर संजय मंडलिक साहेबांचा विजय निश्चितच झालेला आहे। गोकुळ दूध संघावर सतेज पाटलांची सत्ता आहे तर अध्यक्ष अरुण डोंगरेंनी महायुतीच्या बाजूने कौल दिलाय। त्यामुळे विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे। सतेज पाटील महाविकास आघाडीचा प्रचार करत असताना त्यांचीच सत्ता असलेल्या गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगरे महायुतीसाठी अनुकूल आहेत। परिणामी गोकुळमध्ये राजकारण शिरू देणार नसल्याचं सतेज पाटलांनी ठणकावून सांगितलंय। ते अरुण डोंगरेंनी फोन आला असेल बोलायला हरकत नाही, कारण की शेवटी मुख्यमंत्र्यांचा फोन आला तर चेअरमन म्हणून घेणं अभिप्रेत आहे। परंतु तो व्हिडिओ व्हायरल करण्याची आवश्यकता होती असं मला वाटत नाही। आणि गोकुळचा पाठिंबा ज्याचे त्याचे गट आहेत, ज्याचे त्याचं काम करणार आहेत, त्यामुळं त्यांनी ते केलं ते चुकीचं आहे। गोकुळ दूध संघ हा कोल्हापुरातला मोठा आर्थिक उलाढाल असलेला संघ आहे। कोल्हापूरचं अर्थकारण या दूध संघावर चालतं। मात्र आता याच दूध संघात लोकसभेचं राजकारण शिरल्यामुळे शेतकऱ्यांना ते रुचणार का हा मुद्दा देखील तितकाच महत्त्वाचा ठरेल। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। मनसे अध्यक्ष